नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे मका पीक भुईसपाट, तर शेतकऱ्यांना केलेल्या मेहनतीवर अवकाळी पावसाने आणली अवकाळा। नुकसान भरपाईची आता शेतकऱ्यांकडून मागणी। जालन्यातही पावसामुळे मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोंगून टाकलेल्या मक्याला शेतातच कोंब फुटले, कापसाच्याही वाती झाल्याचं चित्र। शेतकऱ्यांना मोठा फटका। जळगाव जिल्ह्यातील जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली। 1,40,40,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आता 122,80,81,170 रुपयांची मदत जमा झाल्याची माहिती। वाशिममध्ये रब्बीची पेरणी सुरू असतानाच पावसाची हजेरी, जमिनीत वाढलेला अतिओलावा त्यामुळे शेतकऱ्यांचा सावध पवित्रा। 89,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असताना पावसामुळे केवळ 2.88% पेरणी झाल्याची माहिती। सीसीआयकडे कापूस विक्री करण्यासाठीची प्रक्रिया आता अधिक किचकट, तर केवळ 70,000 शेतकऱ्यांचीच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी। स्लॉट बुकिंग केल्यानंतरच आता कापूस विकता येणार। नाशिकच्या गोळेगाव इथल्या कर्मवीर बंधाऱ्याचा भराव पावसामुळे वाहून गेला, तसंच सततच्या पावसामुळे रस्ता आणि बंधाऱ्यावरील पूलही पाण्याखाली, त्यामुळे गोळेगाव ते गोंदेगाव या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतातील उभ्या धानाला कोंब फुटल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी, तर परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला। शेतकऱ्यांना आता ई-समृद्धी ॲपद्वारे नाफेडची नोंदणी करता येणार। TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। सुरुवातीला शेतकऱ्यांना नाफेडच्या केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागत होती, त्यामुळे केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा। आता ॲपमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। सोलापूरमध्ये सीताफळाचा दर घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत। 50 ते 60 रुपये प्रति किलोचा दर आता 15 ते 20 रुपयांवर, त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। सरकारनं आता मदतीचा हात देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिममधील बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्र शेतकऱ्यांसाठी ठरलं पांढरा हत्ती। कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे 6 कोटी खर्च करून बांधलेल्या या इमारतीचा शेतकऱ्यांना फायदा नाहीच। भंडाऱ्यामध्ये शिवम कृषी केंद्राला मध्यरात्री आग, तर आगीमध्ये संपूर्ण केंद्रातील साहित्य जळून खाक। पोलीस घटनास्थळी दाखल, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल। धाराशिवच्या परांडामधील वाघेगव्हाण या गावामध्ये नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी। केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव RK पांडे यांच्या नेतृत्वात पाहणी संपन्न। बीड जिल्ह्यातील लिंबारुई या गावामध्ये केंद्रीय पथकानं केली नुकसानीची पाहणी। शिरूर आणि आष्टी तालुक्यामध्ये केंद्रीय पथक पाहणीसाठी पोहोचलं होतं। लिंबारुई या गावातनं वाहणाऱ्या डोंबरी नदीला पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। सोलापूर या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त हत्तूर आणि मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून पाहणी। याचवेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। अहिल्यानगरच्या शेगाव पाथर्डी या भागात केंद्रीय पथकाकडून पाहणी। केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। करंजी, देवराई, पारेगाव या भागात आढावा। मच्छीमारांना सुद्धा आता नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करू। कुणकेश्वर इथल्या संवाद मेळाव्यामध्ये नितेश राणेंचं आश्वासन, तर तुमचा भाऊ तुमच्या नेहमी पाठीशी आहे। योजनांचा लाभ घ्या आणि मत्स्य व्यवसाय अधिक मजबूत करा, नितेश राणेंचं आवाहन। जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील 6व्या आरोपीला अटक। विदर्भातल्या अकोल्यातनं या आरोपीला अटक केल्याची माहिती। जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। आरोपीला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी। जालन्याचे लाचखोर मनपा आयुक्त संतोष खांडेकरांच्या जामीन अर्जावर आज निर्णय। 2 दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयानं हा निकाल राखून ठेवला होता। हदगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे पदावरून कार्यमुक्त। सरपंच पदाचे आरक्षण सोडत राजकीय हेतूनं केल्याची तक्रार। महसूल विभाग पथकाच्या तपासणीमध्ये सुरेखा नांदे यांनी चूक केल्याचं समोर। सुरेखा नांदेंची आता जिल्हा बाहेर अकार्यकारी पदावर बदली। वेदिका पंढरपूरकर या महिला मांत्रिकाकडून IIT इंजिनियरची फसवणूक। महिला मांत्रिकानं IIT इंजिनियरची 14 कोटींची फसवणूक केल्याची माहिती, तर महिला मांत्रिकानं पुण्यातील महात्मा सोसायटीमध्ये घेतला आलिशान बंगला। सोलापूरच्या करमाळा पोलीस ठाण्यामध्ये किशोर शिंदेंवर गुन्हा दाखल। धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळावं यासाठी किशोर शिंदेंनी केलं होतं आंदोलन। पलटणच्या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये कुटुंबाला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी परळीमध्ये आक्रोश मोर्चा। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मोर्चामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी। नाशिक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांचा अनोखा मोर्चा। तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वात गोदावरीमध्ये स्नान तसंच भगवे वस्त्र परिधान करून काढणार मोर्चा। अलिबाग आणि रोहा शहराला जोडणारा वढाव वेलवली हा पूल कोसळला। पुलाची तात्काळ पुनर्बांधणी करा, आमदार महेंद्र दळवींची प्रशासनाकडे मागणी। पूल कोसळल्यामुळे अलिबाग रोहा मार्गावरील वाहतुकीवर परिणाम। अहिल्यानगरमधील
एका ठिकाणी या ठिकाणी जैन मंदिर ट्रस्ट भूखंड वादात दरम्यान या संदर्भात धंगेकरांची ठाकरे गटाच्या किरण काळेंनी घेतली भेट। जैन मंदिर ट्रस्टची जमीन आमदार संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा काळेंचा आरोप। चिपळूणमधील भाजपच्या कार्यक्रमामध्ये जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा। सावंतांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे राजीनामा दिल्याची माहिती। फलटणमधील पीडित महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी डीवायएसपी आणि रुग्णालयाच्या डीनला सुद्धा सहआरोपी करा। करुणा मुंडेंची मागणी। पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुणाच्या सांगण्यावरून बदलत होते याचीही चौकशी करण्याची करुणा मुंडेंची मागणी। वाशिममध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी। दत्तात्रय भरणेंनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। सोलापूरच्या माढा तालुक्यातील राजकीय घडामोडींना आता वेग। कृषीनिष्ठ परिवाराचे नेते नितीन कापसेंनी घेतली शरद पवारांची भेट। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण। नदी पार करत असताना मायलिकींचा बुडाल्यामुळे मृत्यू। लातूर जिल्ह्यातल्या जळकोट या तालुक्यातली सांगवी इथली घटना। तिरू नदीपात्रामध्ये अचानक प्रवाह वाढल्यामुळे कौशल्या वाघमारे आणि त्यांची मुलगी रुक्मिणी वाघमारे यांचा बुडून मृत्यू। मेडिकलवर औषध आणायला गेलेल्या चिमुरडीवर दुकानदाराचाच बलात्कार। तर लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ पोलिसांच्या हद्दीतली घटना। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पीडितेवर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू। वर्धा शहरामध्ये गस्ती दरम्यान वाहनासह दारूसाठा जप्त। वाहन दारूसाठ्यासह 16 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त। वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई। शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वर्ध्यात घरफोडी करणारे अट्टल चोरटे जेरबंद। घरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस। 1.5 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। पुण्यातील विस्तारित 2 मेट्रो मार्गांना मंजुरी। तर यामध्ये हडपसर, लोणी काळभोर, सासवड मार्गांचा समावेश। मुंबईतील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या या बैठकीत या मेट्रो मार्गांना मंजुरी। आज सोनं आणि चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण। सोन्याचा दर 1,19,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, तर चांदी 1,48,000 रुपये प्रति किलोवर।